बली दैत्य खरोखरच सुस्वभावी होता. तो म्हणला मी ते यज्ञ करायला बसलोय आणि याचकाला नाही कसं म्हणू, तो काय मागेल ते मी देणार, काय माझं होईल ते होईल. आपल्या गुरुचं न ऐकता बलीने म्हटलं माग तुला काय पाहिजे ते, आणि ह्याने मागितलं त्रिपादभूमी किंवा त्रिपदभूमी. दोन्ही शब्द आलेले आहेत पुराणात किंवा महाभारतात. त्रिपदभूमी, त्यात पद किंवा त्रिपादभूमी मधला पाद याचा अर्थ पाऊल असा केला जातो. आणि मग लोककथेत सांगितलं जातं की त्रिपादभूमी त्यांनी मागितली, त्यांनी दिली म्हणून सांगितलं. आणि मग वामनाने एकदम विराट रूप धारण केलं. एका पावलाने सगळी पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला, आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणून विचारलं. आता आपला गुरु पुरोहित सांगत होता तरी आपण ऐकलं नाही, दान दिलं, अंगाशी आलं.